हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे आर.जे. मुस्कान आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आर.जे. मुस्कान या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी ऐकायला नो चार्ज ह्या माझ्या शोमध्ये कुठला टॉपिक घेऊन आले नाही. पण मी जो टॉपिक 15 दिवसापूर्वी तुमच्यासमोर मांडला होता, त्याबद्दल तुम्हाला खरंच काही गांभीर्य नाही असं मला वाटतं. तुम्हालाच कशाला, कोणालाच नाही. मला अशा गोष्टींवर खूप चिडचिड होते, की आपल्या आजूबाजूला, आपल्या शहरात, आपल्या देशात छोट्या-छोट्या गोष्टींना खरंच महत्त्व का देत नाही? छोटी गोष्ट आहे जाऊन दे किंवा एखादा मृत्यू झाला जाऊन दे. पण एक व्यक्तीचा मृत्यू होतो, हा आपल्यासाठी एका व्यक्तीचा असतो. पण त्या एका घरातील एक व्यक्ती जी कमवणारी असते, कोणाचे तरी वडील असू शकतात, कोणाचे पती, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ आणि जेव्हा ती व्यक्ती एका घरातून निघून जाते त्या नंतर त्यांच्या घरात काय सिच्युएशन क्रिएट होते. कोणाचा मृत्यू झाला किंवा चुकीच्या घटना घडत असेल तर ह्या बाबतीत मी व्यक्त होते. मला असं वाटतं या गोष्टी थांबवायला पाहिजेत. यासाठी मी हे सब्जेक्ट घेत असते, की अशा गोष्टी आजूबाजूला शहरात आणि देशात घडाव्या नाहीत. त्यामुळे मी हे सब्जेक्ट घेऊन तुमच्यासमोर येते. कुठल्याच विषयाचं काही गांभीर्य नाही, सरकारला गांभीर्य नाही किंवा ज्या व्यक्ती खरंच लाईफमध्ये खूप चांगल्या-चांगल्या कामावर, पदावर आहेत, त्यांना पण वाटत नाही, की आपण हे असे विषय पुढे येऊन बोलावेत. बोलण्यामुळे नक्कीच कुठेतरी ह्या गोष्टी थांबतील. आता मी हे सगळं का बोलते, तर मी आत्ताच 15 दिवसापूर्वी तुमच्यासमोर एक सब्जेक्ट मांडला होता, तो म्हणजे बांधकाम कामगारांची सुरक्षा महत्त्वाची. विषय खूप साधा सिंपल आहे का? विषय साधा असला तरी त्यामध्ये जो एक बांधकाम कामगार असतो, त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या घरात काय सिच्युएशन क्रिएट होते आणि त्यांना कुठल्या गोष्टीतून जावं लागतं किंवा ती व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्यावर किती मोठं आभाळ कोसळतं. मुलांवर, त्यांच्या बायकोवर काय परिणाम होऊ शकतात किंवा त्यांचं पुढचं आयुष्य कसं ते जगू शकतात. एका कामाची गरज असते त्या व्यक्तीच्या बायकोला, ती जी मुलं असतात त्यांना शाळेमध्ये फी भरावी लागते. ती फी कुठून आणणार? हे सगळे काही जे प्रश्न असतात ते फक्त त्या घरातील व्यक्तींना पडतात. कारण की त्यांच्या घरातील व्यक्ती गेलेली असते आणि ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच फरक पडत नाही. आजच्या व्हिडिओतून मी का बोलत आहे? कारण की मी जे सब्जेक्ट तुमच्यासमोर मांडते किंवा मी तुम्हाला सांगते, की तुम्ही ह्याच्याबद्दल बोला. मांडलेल्या विषयावर तुम्ही काहीच कमेंट करत नाही किंवा ते तुम्ही दुसरीकडे शेअर करत नाही. तुम्हाला वाटत नाही, की आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत आहेत, त्या थांबवाव्यात आपण. अशा टाईमाला बोलणार आहोत का, की हां, आपल्यापर्यंत किंवा आपली एखादी व्यक्ती कधीतरी काहीतरी प्रॉब्लेममध्ये येणार किंवा आपल्या घरातील व्यक्ती अशा काही घटनांमधून तिचं निधन होऊ शकतं आणि तेव्हा आपण बोला तर नक्कीच तेव्हा तुमची कोणी हेल्प करणार नाही हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल व्यक्त होतो, तेव्हा नक्कीच आपल्यासाठी सुद्धा समोरची व्यक्ती बोलण्यासाठी येते. पण जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल आपल्या आजूबाजूला घडते तर आपण का बोलायचं हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्की ते खूप चुकीचं आहे. मी हा पुन्हा एकदा विषय बोलत आहे त्यामागचं खूप मोठं कारण आहे. 15 दिवसापूर्वी जर मी हा विषय मांडला होता, की बांधकाम कामगारांची सुरक्षा खूप महत्त्वाची. तर मला असं वाटतं हा माझा विषय खरंच खूप व्हायरल व्हायला पाहिजे. खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातून सांगितल्या होत्या. मला असं वाटतं WhatsAppला, Instagramला किंवा Facebookला शेअर केलं नाही तर नक्कीच ही गोष्ट जेव्हा खूप मोठी होईल तेव्हा खरंच आपल्या हातात नसेल. त्याच्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. आज मी हा विषय पुन्हा का घेऊन आले तर आज महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरमध्ये मी बातमी वाचली. तोल जाऊन मजुराचा मृत्यू झाला. आणि ते सुद्धा पहिल्या मजल्याचं काम चालू असताना, त्या पहिल्या मजल्याच्या ज्या काही फळ्या काढायचं काम चालू होतं आणि ते फळ्या काढताना व्यक्तीचा तोल गेला आणि तिचा मृत्यू झाला. ही खरंच दुर्दैवी दुर्घटना आहे, मला वाटतं आणि माझ्यासाठी तर आहेत. हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही नको त्या गोष्टी बघत असता किंवा नको त्या गोष्टींवर बोलत असता. पण जी गोष्ट रेग्युलर जीवनात आपल्या आजूबाजूला घडते, जर त्याच्यावर तुम्हाला बोलायला इच्छा नाहीये किंवा तुम्हाला ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवायच्या नाही, तर नक्कीच आपल्या जगात काय घडतंय किंवा काय नाही याच्याबद्दल तुम्हाला काहीच फरक पडत नाही असं मला वाटतं. एवढा महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर मांडला होता. म्हणजे मला असं वाटतं तर तुम्ही दुसऱ्यांपर्यंत तो पोहोचवणं खूप गरजेचं आहे. मी कुठलेही विषय घेते त्याच्यावर खूप अभ्यास करते, विचार करते आणि तेव्हा मी तुमच्यासमोर मांडते. उगाच मी कुठल्याही विषयावर बोलायला पुढे येत नाही. आणि हे जे मी चॅनल चालू केले ते फक्त असं टाईमपास केलेलं नाही. मला खूप मनापासून वाटतं, की चुकीच्या घटना ह्या थांबल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे आणि हे फक्त तुमच्यापर्यंत नाही तर तुम्ही ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा मला वाटतं तुमचं काम आहे आणि जर तुम्ही हे करत नसाल तर मी नक्कीच ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही. मी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करत नाही, की तुम्ही माझे व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या फेसबुकवर पण जर ह्या गोष्टी तुम्ही आत्ताच काही त्याच्याबद्दल बोलत नसाल, अजूनही वेळ गेलेली नाही. मला असं वाटतं एका घरातील एक व्यक्ती खूप महत्त्वाची असते
एखादी व्यक्ती जाते तेव्हा खरंच त्या घरावर खूप मोठं संकट आभाळ कोसळतं हे मला वाटतं. कसे त्यांचे दिवस घालवतात किंवा त्यांना किती प्रॉब्लेम मधून जावं लागतं हे फक्त त्या घरातील व्यक्तींना माहीत असतं. जर तुम्ही गोष्टी समजून घेऊन जर त्यांच्यासाठी काहीच करणार नसेल तर काहीच उपयोग नाही. मला असं वाटतं अजूनही वेळ गेली नाही. एका व्यक्तीची लाईफ किती महत्त्वाची आहे हे या मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं. आणि मी तुम्हाला 2 माझ्या ह्या व्हिडिओतून फोटो शेअर करणार आहे. ते म्हणजे मी माझ्या व्हिडिओतून हे सुद्धा सांगितलेलं की मी हा विषय घ्यायच्या अगोदर न्यूजपेपरमध्ये म्हणजेच महाराष्ट्र टाइम्समध्ये हा विषय आलेला की बांधकाम कामगारांची सुरक्षा महत्त्वाची. पण त्याच्यामध्ये असं काहीच दिलं नव्हतं की का महत्त्वाची, त्यांना सेफ्टी दिली पाहिजे, असं काहीच मुद्दे नव्हते. तो सुद्धा फोटो शेअर करते आणि आज जो कामगाराचा मृत्यू झाला आहे, तो सुद्धा फोटो मी शेअर करते. मला म्हणजे हे 2 फोटोने हेच सांगायचं की मी तो पहिलाच न्यूजपेपरमधला हेडलाईन वाचून डिसिजन घेतलं की आपण ह्याच्यावर बोलायला पाहिजे आणि मी लगेच त्याच्यावर व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवला तो आणि तुम्ही त्याच्याबद्दल काही दखल घेतली नाही. त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही जे बोलता त्या छोट्या गोष्टी कधी मोठ्या होतात ते खरंच कळत नाही. 15 दिवसांपूर्वी हा विषय मांडलेला असताना न्यूजपेपरमध्ये बातमी वाचायला मिळते की तोल जाऊन एका कामगाराचा मृत्यू झाला. ते पण त्याला कुठलीच सेफ्टी दिलेली नव्हती. त्यामुळे ही सगळ्या गोष्टी घडल्या. आणि ज्यांचं हे कन्स्ट्रक्शन लाईन चालू होतं त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात आली हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलं आहे. तुम्ही मी जो फोटो शेअर करणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही तो वाचा की ती बातमी की काय कसं ते म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी कशासाठी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवते. तुम्ही विचार करा जिथे तुम्हाला सेफ्टी नाही आहे अशा ठिकाणी तुम्ही काम करायला जाऊच नका. मी सरकारला विनंती करत आहे की लवकरात लवकर बांधकाम कामगारांसाठी खूप कडक नियम करावेत. कोणतेही काम चालू असेल कितीही मजल्याचे आणि तिथे जर बांधकाम कामगारांना सेफ्टी नसेल तर नक्की त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना विनंती करेल की तुम्ही स्वतःचा विचार करायला शिका. आपल्या व्यक्तीसाठी तुम्हाला जगायचं आहे आणि तुमचा जीव खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी स्वतःसाठी जगा. आयुष्यात काम काय कुठेही मिळेल, पण स्वतःचा जीव गमावून तुम्ही काम करू नका असं मला वाटतं. बिल्डर जे आहेत, जे काम घेतात त्यांना सुद्धा विनंती करेल, मी हा सब्जेक्ट घेतला आहे, पण तुम्हाला हे पण कळायला पाहिजे तुमच्या कामासाठी जर मजूर नसतील तर काय उपयोगाचं आहे तुमचं तरी काम. त्यासाठी तुम्ही त्यांचाही विचार करा आणि त्यांना कंपल्सरी सेफ्टी द्या आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण की एक व्यक्ती, एक कामगार खूप महत्त्वाचा असतो त्यांच्या घरातल्यांसाठी. तर नक्कीच हा विचार करा आणि हे गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा की छोटी छोटी गोष्ट जी असते ती खूप महत्त्वाची असते आणि हा विचार जो आहे तो बदलवून दाखवण्याचा प्रयत्न करा. छोटी तुमच्यासाठी माहिती घेऊन आले होते आणि हे कामगार हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचेच आहे. हा विषय कसा वाटला कमेंटमधून नक्कीच कळवा. हा विषय जमलं तर नक्कीच तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि ह्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करा. तर लवकरच पुन्हा एकदा नवीन एक विषय घेऊन येईन. तोपर्यंत ऐकायला विसरू नका. ऐकायला नो चॅनल. ओके गाईज, बाय बाय, टेक केअर, लव यू.